कशी आहेत सर्व? मस्त मजेत ना? तर आज जे तुम्ही हे प्लांट बघत आहात ना, ते आमच्या अनन्याला शाळेतून प्रोजेक्ट दिला होता की कोणत्याही कडधान्यातून तुम्ही प्लांट घरी ग्रो करायचं आहे. तर इकडे आम्ही कडधान्य वापरलं होतं मुगाचं. त्याच्याने हे झाड आम्ही ग्रो केलं आहे. छान झालं आहे ना झाड. आणि हे आहे माझं कढीपत्त्याचं झाड. कढीपत्ता तर मला खूप आवडतो, खायलासुद्धा आणि जेवणातसुद्धा, म्हणून मी झाडच आणलं. आणि हे माझं मिरचीचं झाड आहे. मिरच्या तळ्याला लागत नाही, फक्त पानच लागत असतात. पण मला अजून झाडं आणायची आहेत, पण जागा नाही म्हणून मी मोजकीच झाडं इथे आणली आहे. चला, आता मी इथे किचनमध्ये आली. एक तर शाळेत गेला, आता दुसऱ्याची तयारी. तर आता टिफिनमध्ये काय द्यायचा हा तर रोजचाच प्रश्न असतो. तर इकडे आज मी बनवणार आहे आलू पराठा. आलू पराठा तसं आपण नॉर्मल बनवतोच, पण आज मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. तर मी इकडे बटाटा घेतला आहे उकडून आणि नंतर त्याला चांगला असा किसून घेतला आहे. ही जी पद्धत आहे दाखवणार आहे ना, ती एकदम सोपी आहे. काहींना माहिती असेल, पण ज्यांना माहिती नसेल त्यांनी माझ्याबरोबर बघू शकता. मी इथे एकच बटाटा घेतला आहे, कारण की मी फक्त तिच्यासाठी बनवणार आहे, म्हणून फक्त मी एकच बटाटा उकडवून घेतला आहे. आता बटाटा उकडल्यानंतर किसून घेतल्यानंतर त्याच्यात मसाले ॲड करणार आहे. मला जास्त मसाले तर तिला आवडत नाही, म्हणून मी इथे फक्त हळद आणि लाल तिखट आणि मीठ टाकलं आहे आणि थोडीशी आपली जिऱ्याची पावडर आणि आमचूर पावडर ॲड केली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याच्यात भाज्यासुद्धा ॲड करू शकता, पण आता सध्या माझ्याकडे नव्हतं म्हणून मी काय ॲड नाही केलं. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गाजरसुद्धा याच्यात किसून घालू शकता. तर आपण झटपट असं टिफिनला दिलं ना की आपलासुद्धा वेळ वाचतो आणि मुलांनासुद्धा काहीतरी वेगळं खायला भेटतं. मी कोशिश करत असते की मुलांना काहीतरी वेगवेगळं ट्राय करत राहू, कारण की कसं होतं ते भाज्या खात नाही. मग मी काय करते, असे पराठे बनवले ना की त्याच्यामध्ये ॲड करते भाज्या आणि ते टेस्टीसुद्धा लागतात त्यांना आणि ते खातातसुद्धा. तर मी थोडं थोडं इथे गव्हाचं पीठ ॲड करून जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला आणि असं आपल्याला घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे पराठ्यासाठी. तर त्यानंतर तुम्ही थोडंसं त्याला तेल लावा आणि 5-10 मिनटं त्याला झाकून ठेवा. तर इकडे आपला पराठा रेडी आहे. बघितलंत ना किती सोपी इझी रेसिपी आहे ती. तुम्ही झटपट बनवू शकता. नक्की ट्राय करा, तुम्हाला पण छान आवडेल आणि भरपूर सॉफ्ट असा हा पराठा बनतो. तर आता माझा पूर्ण एक पारायण पूर्ण झाला आहे. आजपासून मी संकल्प केला आहे, तुम्ही बघितलं असेल की मी आजपासून 11 पारायण करणार आहे. तर आजचा पहिला दिवस होता आणि मी 2 वाजता बसलेली. मला 3:30 वाजले पूर्ण एक पारायण करायला. 11 माळी आणि एक पूर्ण 21 अध्याय. तर एवढा टाईम मला लागला आणि आता 10 दिवस बाकी आहे, ते सुद्धा मला कंप्लीट करायचे आहेत आणि माझ्याकडून पूर्ण 11 अध्याय पारायण स्वामी समर्थ पूर्ण करून घेऊ देत असं मी त्यांच्याकडे प्रार्थना करते.
तर मग आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, तुम्ही जर माझा यूट्यूब चॅनल बघत असतील, तर त्याच्याखाली एक सबस्क्राईब म्हणून लोगो आहे, तो तुम्ही प्लीज प्रेस करा. त्याच्या बाजूला लाईक बटन आहे, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर तिथे तुम्ही क्लिक करू शकता. मग चला पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.